ठाणे गुन्हे शाखा आणि खंडणी विरोधी पथकानं लोकसभा निवडणूक 2024च्या सुरक्षिततेसाठी केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत एक मोठी कारवाई करत सराईत गुन्हेगाराला अवैध अग्निशस्त्र साठ्यासह अटक केली आहे। आरोपीचं नाव शंभू मेहतो असून त्यानं ठाणे पश्चिम येथे शस्त्रास्त्र विक्री करण्यासाठी येण्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्याला जेरबंद केलं। पोलिसांनी महतोच्या ताब्यातून 4 पिस्तूल, 2 गावठी कट्टे, 1 मॅगझिन, 18 जिवंत काडतुसे असा एकूण 3,40,000 रुपयांचा शस्त्रसाठा जप्त केलाय। महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले। पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। पोलिसांचा हा प्रयत्न लोकसभा निवडणुकीच्या शांततेत अडथळा आणणाऱ्या घटकांना रोखण्यासाठी महत्त्वाचा आहे। त्यावरती कारवाई पोलीस कमिशनरेटमध्ये करावायची आहे। त्या अनुषंगानं क्राईम ब्रँच ठाणे यांच्या अंतर्गत असणारं खंडणी विरोधी पथक आणि विशेष कृती दलचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे आणि त्यांची पूर्ण टीम, PI वनिता पाटील मॅडम, API टरमाळे साहेब, API गोरे साहेब, PSI राठोड साहेब आणि त्यांची पूर्ण टीम यांना एक इन्फॉर्मेशन होती की राबोडीच्या हद्दीमध्ये वेपन विक्रीकरता एक आरोपी येत आहे। त्या अनुषंगानं त्यांनी ट्रॅप आयोजित केला। त्या ट्रॅपमध्ये शंभू सुरेश महतो, वय वर्ष 35, हा आता राहतो विक्रोळीचा, पण मूळचा राहणारा आहे बिहारचा। तर या ठिकाणी ट्रॅप झालेला होता। त्यामध्ये आपल्याला जवळजवळ 4 पिस्टल, 2 गावठी कट्टे, 1 मॅगझिन आणि 18 जिवंत काडतुसे त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आली। याची जवळजवळ किंमत 3,40,000 याची किंमत आहे टोटल। आणि याच्यामध्ये आता पुढेही याच्यामध्ये हे वेपन आणले कुठून आणि या ठिकाणी विक्री करण्यासाठी कोणाला आले होते याचा तपास चालू आहे।